नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये काही असं व्लॉग असं नाहीये, दिस इज ओनली लाईफ अपडेट्स. कारण की खूप टाइम झाला आम्ही असे बसून तुमच्याशी बोललो आहोत, Q&A केला आहे आणि भरपूर असे रिक्वेस्ट पण कॉमेंट्समध्ये येत होते. सो फायनली तो व्हिडिओ इथे आहे. आय होप तुमच्या सगळ्यांची दिवाळी छान गेली असेल, सगळे फेस्टिवल्स छान गेले असतील. लाईफमध्ये अजून भरपूर गोष्टी आल्या जे तुमच्यापर्यंत नाही पोहोचल्या, कारण आम्ही फक्त व्लॉग करत होतो. ते पोस्ट म्हणजे सगळं तुम्हाला सांगू आम्ही कसं काय चालू होतं. ओके, सो आम्हाला माहिती नाही की कुठून सुरुवात करायची, कुठून एंड. मोठा व्हिडिओ असेल तर थोडंसं पेशन्स तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून बघितलं तरी चालेल. सगळं कळेल आमच्या जॉब बद्दल, करंट लाईफ सिच्युएशन, काय व्हिडिओज काय डिले मध्ये चालत होत्या, म्हणजे दिवाळी वगैरे. चुकून रात्री 12 वाजता का पोस्ट होत होती, नाही ते चूक होती खरंच. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल. तर कुठून सुरुवात करायची? सगळ्यात लेटेस्ट काय झालंय? नाही, मी तुम्हाला मला असं वाटतं की तुझ्या जॉब पासून सुरुवात करूया. माझं तर सांगितलेलं सांगितलेलं आम्ही त्याच्यानंतर कसं काय त्याच्यानंतरचं सगळं आम्ही सांगतो आणि त्या डिसिजन पासून आम्ही सगळं सांगतो. सो तुम्हाला आधी शॉर्ट मध्ये मी सांगते की ह्याचं डिसिजन आम्ही ह्यासाठीच घेतलं होतं की ह्याचं नाईट शिफ्ट होतं आणि आम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे करून ह्याला काहीच असं स्वतःचा टाइम मिळत नव्हता आणि सोशल मीडियामध्ये पण भरपूर एनर्जी आणि एफर्ट्स द्यावे लागतात. सो आम्ही विचार केला की माझं एक कसं रुटीनमध्ये आहे 9 to 5, मग ट्रॅव्हलिंग, मग घरी आल्यावरती ॲटलिस्ट थोडा वेळ मिळतो. ह्याचं तसं नव्हतं. तर आधी ह्यानी जॉब सोडला आणि त्यानंतर असा विचार होता, आम्ही असं विचार करायचो की मग मी कधी आता सोडणार, काय विचार करायचा. आणि कारण एकानीच जर सोडलाय, आता मीच फक्त सोडलाय, ही जाती ऑफिसला, तर मग 2 जणांचं शूट कसं करणार परत सॅटर्डे संडे. भले हिला टाइम थोडा जास्त, ही संध्याकाळी लवकर यायची, टाइम थोडा जास्त मिळायचा, पण एक्झर्शन हिला अजून व्हायला लागेल. मग म्हणून आम्ही विचार केला पुढचा. आणि कसं आहे ना, म्हणजे आता मी जरी ऑफिसला गेली, हा घरी बसून किती एडिटिंग करेल. एडिटिंगचं काम 2 दिवसात होऊन जातं, जर 2 दिवस जरी हा नीट बसला आणि केलं. पण बाकीचे दिवस काय, आणि संध्याकाळी मी आल्यानंतर हे नव्हतं, लाईट नसते, मग शूट कसं करणार. म्हणून मी पण हा डिसिजन घेतला की आपण जॉब क्विट करूया. आणि अशा प्रकारे आता आम्ही दोघेही फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत. नमस्कार मित्रांनो, आपली नवीन भेट होती. आम्ही दोघं कॉन्टेंट क्रिएटर झालेलो आहोत. आधी म्हणजे भरपूर जॉब करून हे करून ते करा. आणि कसं होत होतं मी तुम्हाला सांगते की जॉबवरती ना स्टार्टिंगला मला जमत होतं, नंतर ना मला खूप असं एनर्जी जात होती. म्हणजे तिकडे पण लक्ष असं नाही करू शकत की तिथे नाही लक्ष देऊ शकत. असं नाही की बाबा मी माझं काम चालू केलं म्हणून मी तुमच्या कामात लक्ष नाही देणार, असं वाऱ्यावर असं नाही करू शकत. आणि इकडे पण तसं नाही करू शकत. तर मग असं होतं की 2 दगडांवरती पाऊल ठेवून किती पुढे जाणार आपण, तर एक पाऊल काढावं लागेल. खूप टफ डिसिजन की भाई करून टाकूया, काय नाही होईल सगळं नीट. ते केल्यानंतर आम्ही दोघांनी मग ह्यानी सोडला. ह्याच्यानंतर 3-4 महिन्यांनी मग मी सोडला. सो आता आय थिंक फक्त 1 मंथच झालाय की मी जॉब सोडून. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर पुढे आम्ही आता सांगू की हा डिसिजन का घेतला, कसा घेतला, फायनान्शियल टर्म्स मध्ये कसं आम्हाला अफेक्ट झालं, सगळं सांगू. सो स्टे ट्यून. पहिले आम्ही तुम्हाला सांगतो की हे सगळं जे आम्ही खूप ग्रेटफुल आहोत तुमच्यामुळे. हे दिवस आम्ही बघू शकतोय की आम्ही 9 to 5 पासून आम्ही आता फुल टाइम असं काहीतरी करतोय जिथे आम्हाला स्वतः म्हणजे आम्ही हे करू शकतोय. कोण आम्हाला बोलणार नाही की 9लाच उठून हे करा, मग ट्रॅव्हलिंग करा. मेन म्हणजे असं होतं की आमचं ट्रॅव्हलिंग खूप टाइम जायचा. 2-2, 3-3 तास माझे ट्रॅव्हलिंग मध्ये जात होते, एनर्जी जात होती तिथे आणि कंटाळ यायचा यार ट्रॅव्हलिंगचा. आणि असं पण आणि ट्रेन मेट्रोचं काही हेच नाही. म्हणजे मी जिथे राहते आणि जिकडे ऑफिस आहे तिथून कनेक्टिव्हिटी मेट्रोची नाहीये, नाही लोकलची आहे. सो एकच ऑप्शन होता, बस, नाही तर मग स्वतःचं व्हेकल पॉसिबल नाहीये तर बस. कारण मला गाडी चालवता येत नाही, हिची मनोभावना, कारण हिला गाडी. तर ते होतं. ओके, सो ते सगळं जाऊ दे जॉबचं. आणि जॉब सोडल्या ह्याच्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की हा ना खूप मजा येते, पण असं नाही आहे. आम्हाला जॉबसाठी पण वाईट वाटतंय, कारण की लकीली आम्ही जेवढे जॉब्स केले आम्हाला खूप छान लोक मिळाली काम करायला. टीम खूप छान होती आणि कधी असं बर्डन असं नव्हतं. म्हणजे जे पण कंपनी. सो फायनली आम्ही रिव्हील करू शकतो की आम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करायचो. सो पहिले तू सांग. पहिल्यापासून सांगायची गरज नाही. मी जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं, आम्ही दोघांनी स्टार्ट केलं तेव्हा आम्ही दोघं MS मध्ये होतो. मॉर्गन स्टॅनली आम्ही दोघं मॉर्गन स्टॅनली मध्ये होतो. मग नंतर मी स्विच केलं, कारण मला आता 3 वर्ष झालेली तिथे करून काम. तर मग मी JP मॉर्गन मध्ये गेलो आणि ही मॉर्गन स्टॅनली मध्येच राहिली. सो माझ्या लाईफ मध्ये मी फक्त एकच स्विच केलं. सो पहिले मी ॲज अ बिगिनर म्हणजे फ्रेशर BNP पारिबा
BNP पारिबामध्ये लागली आणि लकीली मला बिझनेस अनालिस्टचा रोल मिळाला, जो मी स्वतःला खूप लकी मानते. म्हणजे माझ्यासोबत भरपूर फ्रेशर्स होते, बट मी एकटी त्या रोलसाठी सिलेक्ट झाली होती आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल बिकॉज त्याच्या पुढे तो रोल इतका सुंदर आहे, तो पाथ खूप चांगला आहे, जर कोणी खूपच छान आहे. सो 3 वर्ष मी BNP पारिबामध्ये ॲज अ बिझनेस अनालिस्ट काम केलं. त्याच्यानंतर मला मॉर्गन स्टॅनलीमध्ये मिळालं. सो मॉर्गन स्टॅनलीमध्ये काहीतरी झालं, हा लाईट तुझं हे सायलेंट कर ना फोन. 2019 पासून आमचे जॉब सुरुवात झाली आणि लगेचच 2020ला कोविड आला. मग 2 वर्ष ते घरातून होतो आणि मग त्याच्यानंतर मी लागली 2023ला मॉर्गन स्टॅनलीमध्ये. मग 2023, 4 आणि 25ला मी आता सोडलं. सो मला आता जुलैमध्ये 3 वर्ष झाले मॉर्गन स्टॅनलीमध्ये पण. आणि मी स्विच करायचा विचार होता माझा. मी पण JP, म्हणजे आमचं नेहमी असं झालं की सेम कंपनीजमध्ये, म्हणजे आम्ही BNP मध्ये पण एकत्र होतो, मॉर्गन स्टॅनली BNP मध्ये स्टार्टला ही पहिले होती, मग मी गेलो, मग मी MS ला शिफ्ट झालो, मग ही MS ला आली, मग मी JP ला शिफ्ट झालो आणि ही JP ला येणार होती, पण मग तुम्ही आहात, तुमच्यामुळे आम्ही तर मग फायनली जॉब सोडला. तर हे असं होतं, मी होते बिझनेस अनालिस्ट. आमचे रोल्स कधीच सेम नव्हते, खूप वेगळे होते, खूप वेगळे. डिपार्टमेंटमध्ये सुद्धा नव्हतो. हा एका फ्लोअरवरती असायचा, मी एका फ्लोअरवरती, आणि आमचे टायमिंग्स पण वेगळे होते. तर कधी आमचं असं नव्हतंच की ऑफिसमध्ये आम्ही एकत्र बसलोय. फक्त कधीतरी असं वीकमधून एकदा डिनर, सॉरी म्हणजे जेवायला मला बोलायचं होतं. माझा US टाइम झोन होता ना, म्हणून तेव्हा माझा तो असा जरा लफडा व्हायचा. हा तेच तर, नाईट शिफ्ट मध्ये असं होतं. सो कॉफी वगैरे पियाला कधी भेटलो तर आम्ही भेटायचो, त्याच्या व्यतिरिक्त आमचं ऑफिसमध्ये असं भेटणं नसायचं. पण मग आम्ही बघितलं, आता फायनान्स वाला टॉपिक वरती जरा येऊया. सो आम्ही हा डिसिजन केव्हा घेतला. सो आम्हाला खूप लोक इन्फ्लुएन्स करत होते की तुम्ही आता जॉब सोडला पाहिजे, तुम्ही आता स्टेबल अर्निंग आहे तुमची थ्रू सोशल मीडिया. आणि मी तुम्हाला सांगते, इफ यू आर कन्सिस्टंट, मॅटर नाही करत की तुम्हाला किती व्ह्यूज येत आहे, तुम्हाला काय होतं, स्टार्टिंगला तुम्हाला फक्त कन्सिस्टंट राहायचं. मी आता आठवते की आम्ही लिटरली 4 महिने ह्याच्यात खुश व्हायचं की वाव 2000 व्ह्यूज येत आहेत युट्यूबला. हो, युट्यूबवर आम्ही किती खुश व्हायचो. मला आठवतं 200 का 128 सबस्क्रायबर्स काहीतरी होते आणि आम्ही जाम खुश व्हायचो की तुम्ही लोक व्हिडिओ बघताय. माझे 500 सबस्क्रायबर झालेले काहीतरी 10-15 दिवसांनी, तेव्हा पण मी स्टोरी टाकलेली की वाव 500 सबस्क्रायबर. आणि आम्ही ह्या मोटिव्हनी कधीच चालू केलं नव्हतं की आपण हे चालू करूया आणि आपण जॉब सोडून देऊया. ह्याच्या मोटिव्हनी नव्हतं चालू केलं. आणि तुम्ही पण जर तुम्ही विचार करत असाल चालू करायचं, तर तुम्ही फायनान्स डोक्यात ठेवून चालू केलं ना, तर ते खूप लेट येतं जर्नीमध्ये. मग तुमचा तोपर्यंत मोटिवेशन निघून जातं. म्हणून आम्ही कसं केलं की फन करत बसूया, त्याच्यात आमचं सगळं चालू झालं. आणि मग अचानक आम्हाला असं की अरे इथून पैसे येऊ शकतात, म्हणजे युट्यूब वरनं पैसे तर लहान मुलांना पण माहितीये, पण ऍज अ करिअर आपण ते फॉलो करू शकतो आणि आपलं ऍक्च्युअल बँकिंगचे जॉब्स आपण सोडून ते करू शकतो. हे मोठा स्विच होता. हे कधीच आमच्या डोक्यात लांब पर्यंत नव्हतं की आम्ही आमचे जॉब सोडू. आमचे जॉब चांगले पे करत होते आम्हाला. आम्ही सेटल्ड लाईफ जगू शकतो, सिक्युअर लाईफ जगू शकतो, एवढा पगार होता आम्हाला आणि एवढे सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट्स पण होते. सो आम्हाला कधीच जॉबने असं नाही झालं की फायनान्शियल स्ट्रगल असं काही नव्हतं. टचवूड सगळं छान चालू होतं. पण त्याच्यानंतर एक असतं ना की आता तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुम्हाला 9 to 5 जॉब करायचा आहे, की तुम्हाला स्वतःचं काहीतरी करायचं, तर ऑफकोर्स आपण स्वतःचं निवडणार. तर तसं मग आम्ही केलं. बट भरपूर टाइम लागला आम्हाला या डिसिजन पर्यंत पोहोचायला सुद्धा. खूप विचार करणार माणूस, असं लगेच हे नाही करू शकत. कारण आम्ही असं कधी विचार नव्हता की आपण काहीतरी बिझनेस जर करत असतो तर त्याच्यात हा स्विच मला माहित नाही, का मी बोलू शकत नाही, तर हा स्विच कसा असता मला माहित नाही, पण आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं ते. तर आणि असं आमच्या फॅमिलीमध्ये पण असं कोणी नाही, सगळे आमच्या फॅमिलीमध्ये असं बिझनेसमॅन वगैरे पण नाही, सगळे कॉर्पोरेट वाले आहेत किंवा मग प्रायव्हेट कंपनी गव्हर्नमेंट असे आहेत. कोणी असं बिझनेसमॅन म्हणजे इन शॉर्ट सगळे जॉब ओरिएंटेड लोक आहेत की मला जॉब करायचा आहे, जॉब हेच तुमचं सर्वस्व आहे, हे वाले लोक. अपब्रिंगिंगने आम्ही आलेलो. आणि त्याच्यानंतर आणि मी सांगते, भलेही तुम्हाला किती पैसा बाहेरून मिळत असेल, लाईक अदर इन्कम लाईक सोशल मीडियावर बिझनेस, तरी पण जर तुम्ही लहानपणापासून हे बघत आलात की जॉबच सगळं आहे, तर ते आपल्या ब्रेनमध्येच ते चालत नाही की आपल्याला जॉब सोडायचा आहे. हा विचार खूप असं होतं भाई जॉब. तेव्हा आपण काय विचार करतो माहितीये का, आपलं असं नसतं की पैसे कमवण्यासाठी आपण जॉब करतोय, आपण जॉब करण्यासाठी आपल्याला जॉब करायचा आहे हे आपल्या डोक्यात असतं की फक्त पैसे कमवणं तर आहेच, पण जॉब करायचा म्हणून आपण जॉब करतोय. खूप असं बोलतो ना, एक
ठिणगी लागते त्या विचार यायला की आपण जॉब सोडून काय करूया. आणि जे लोक ते करतात ना, आता कोविडमध्ये मी इतक्या मुलींना बघते की त्या लोकांनी छोटे छोटे ॲक्सेसरीजचे म्हणजे बिझनेस चालू केला आणि करतायत ते खूप चांगलं. स्वतःचं महिन्याला जेवढं कमवलं पाहिजे तेवढं कमवतायत. खूप चांगली गोष्ट आहे. सो आपण जास्त भटकूया नको. तसं ह्या लाईफ अपडेट वाला व्हिडिओ गप्पा गोष्टी होऊ शकतं, भटकूया एवढं काय. तर मग फायनान्सेसचं आम्ही तुम्हाला सांगतो. सो आम्ही लकीली आमचा नोव्हेंबर पण नाही, डिसेंबर लास्ट इयर 2024च्या डिसेंबरला आमचं यूट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्ही हँड इन हँड असं वाढायला लागलं. आणि ऑल थँक्स टू फॅन पेजेस. कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही यूट्यूबवर आमचं इंस्टाग्रामवरती चालत होतं. हां, एखादी रिलेटेबल व्हिडिओ टाकली की आमची ती 1 मिलियन क्रॉस करत होती किंवा 500K असं होत होतं. आणि स्टार्टला ते रँडम असतं. हां, बट यूट्यूब आणि यूट्यूबचे मी छोटे छोटे क्लिप्स टाकायचे, त्याच्याने इतकं नाही मिळायचं. बट आणि एकतर आम्ही आमच्या जॉब्समध्ये बिझी होतो. पण हे जे फॅन पेजेस आहेत, हे जे एडिट्स आहेत, त्या लोकांनी आम्हाला आमचे यूट्यूबवरनं असे कपलचे असे किंवा फनी मुमेंट्स असे काढले आणि ते टाकले आणि त्यांचे ते व्हायरल झाले. त्याच्यावरनं मग लोकांचं असं झालं की अरे कोणतं आहे. आणि मग तिकडनं आमचं युट्यूब पण पुश मिळालं, युट्यूबला पुश मिळाला, आमच्या इंस्टाग्रामला पण पुश मिळाला. फुल्ली म्हणजे ऑफकोर्स आमची पण मेहनत आहे, बट त्याला विजिबिलिटी जी आम्हाला मिळाली ना, तर या एडिट्स मधून वगैरे भरपूर आम्हाला मेहनत काय बोलते मदत झाली आम्हाला. सो ऑल थँक्स टू फॅन पेजेस आणि ऑल द एडिट्स. तर आम्ही नेहमी तुमच्यासाठी ग्रेटफुल आहोत. तर हे होतं, त्याच्यामुळे आमचं यूट्यूब ग्रो व्हायला लागलं. आणि जसं यूट्यूब ग्रो व्हायला लागलं ना, मला अजूनही माहिती आहे की एक तर यूट्यूबचं कसं असतं ना, यूट्यूबला पेमेंट चालू व्हायला भरपूर क्रायटेरिया असतो. हो, की तुम्हाला एवढे वॉच आवर्स कंप्लीट करायचे, एवढे सबस्क्रायबर्स पाहिजेत, आणि ते विदिन अ इयर. जर तो इयर लॅप्स झाला मग तुम्हाला ते परत 0 पासून स्टार्ट करायला लागतं. सो असं असतं की 365 डेज मध्ये तुमचे एवढे ॲड्स झाले पाहिजे, एवढं हे झालं, एवढे फॉलोअर्स झाले पाहिजे. जे आय थिंक खूप यूट्यूबला जर कोण स्क्रॅच पासून चालू करताना तर थोडं डिफिकल्ट आहे. थोडे महिने टाकावे लागतात, कधी कधी वर्ष टाकावे लागतात. बट इट्स ऑल वर्थ इट. जेव्हा त्यांना ब्लू मिळतो, म्हणजे बूम मिळतो, ब्लूम तर फुल होतं, जेव्हा त्यांना हे फुलच आहे आपलं जे ब्लूम झालंय, परफेक्ट, तर बूम मिळतं. आणि मग त्याच्यानंतर मग इन्कमसाठी पण ना काही लोक असे आहेत जो यूट्यूबवरती कधीतरी व्हिडिओ टाकतात, त्यांना चांगले व्ह्यूज येतात, बट ते ब्रँड थ्रू कमवतात. काही लोक जे येतात लाईक अस, जे लोक कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकतात आणि मग व्ह्यूजचे पैसे येतात. हा, व्ह्यूजने कमवतात. बट ते व्ह्यूजचे पैसे जर तुम्हाला असं वाटत असेल की 100K व्ह्यूज आहेत तर 1 लाख पैसे, असं काही नसतं. म्हणजे तुम्ही जर यूट्यूबचे व्हिडिओज बघाल की हाऊ मच कॅन वी अर्न ऑन यूट्यूब, तर तुम्हाला रियालिटी कळेल. म्हणून असं नाही आहे की खूप जास्त कमवू शकतो. सो आम्ही फक्त यूट्यूबवरती हा डिसिजन नाही घेतला, आमचं इंस्टाग्राम पण होतं. सो इंस्टाग्राममध्ये व्ह्यूजचे पैसे नसतात आणि यूट्यूबवरती व्ह्यूजचे पैसे असतात प्लस ब्रँड. पण यूट्यूबवरती आम्ही थोडंसं स्ट्रगल करतो टू गेट ब्रँड डील्स. आम्ही आणि जास्त यूट्यूबवरती नाही टाकत बिकॉज आमचे सगळे रॉच व्हिडिओज असतात. आम्ही असं प्रोडक्ट रिव्ह्यू आणि हे सगळं जास्त नाही करत. तर रॉनेस नाही, आम्ही ब्रँडला नाही चालत की तुम्ही एवढे रॉ कसे, तुम्ही हे आमच्या ब्रँड सोबत तुम्ही हे नाही अफिलिएट नाही करू शकत. सो इंस्टाग्रामवरती असं आहे की यू कांट अर्न विथ व्ह्यूज. आम्हाला इंस्टाग्रामवरती 1 मिलियन 2 मिलियन असं नाही. हा, तिकडे तर असं अजिबातच नाही की 1 मिलियन व्ह्यूज मला तुला एवढे पैसे. इंस्टाग्राम तुम्हाला व्ह्यूजचे पैसे इंडियामध्ये देत नाही. तर तुम्हाला यूट्यूबवर इंस्टाग्रामवरनं जर कमवायचं असेल देन ब्रँड डील्स इज द ओनली सोर्स. मग त्याच्यामध्ये पण ना आधी आम्हाला आमची व्हॅल्यू माहिती नव्हती. तर मग आम्ही खूप व्हॅल्यू इन द सेन्स की आम्ही ब्रँड कडनं किती पैसे मागू. कारण की मी तेच बोलले ना की कोणी ओळखीमध्ये असं पण नव्हतं. अचानक हे सगळं झालं आणि ब्रँड अचानक यायचे की आम्हाला तुमच्या पेजवरती प्रमोशन करायचं. मग आमचं असं, आम्ही ना तुम्हाला खरं सांगू, आमचे व्ह्यूज इतके चांगले होते पण आम्हाला एवढं हेजिटेट होतं. तर मी लिटरली 2000 पासून सुरुवात केलेली की हा 2004, जेव्हा आमचे व्ह्यूज भरपूर होते स्टील. तर आम्ही आणि ब्रँड्स पण समोरून का कोण, जर माझं काम 2000 रुपयात होतं तर मी त्यांना का सांगू मी एवढे द्यायला तयार. सो तसं होतं. पण हळूहळू तुम्हाला कळतं, तुमचे फ्रेंड्स बनतात, तुम्ही कंटेंट क्रिएटर फ्रेंड्स बनतात किंवा मग तुमच्याकडे एजन्सीज येतात, तर त्याच्यात तुम्हाला कळतं की किती मागितले पाहिजे काय. तर आता सध्या असं आहे की आम्ही जे इक्वली मिळून सॅलरीमधून अर्न करत होतो त्याच्या
डबल जेव्हा आम्ही अर्न करायला लागलो थ्रू सोशल मीडिया, त्या टाइमला आम्ही डिसिजन घेतलं की ओके आता आपण प्लॅन करू शकतो. आम्ही सोडला नव्हता. आणि हे कन्सिस्टंटली असं नाही की एक महिना आम्हाला असं आलं की आमच्या दोघांच्या पगारावरून जेवढं आम्ही एक्सपेक्ट करत होतो तेवढे आले आणि आम्ही सोडून दिलं नाही, कारण ते खूप वर्स्ट डिसिजन असतं आमचं. म्हणून आम्ही थांबलो, थोडं कन्सिस्टंटली 3-4 महिने वाट बघितली, मग विचार केला आणि मग आम्ही बघितलं की 3-4 महिने आपल्याला एवढी अमाऊंट येते आहे जी आपल्या सॅलरीज पेक्षा जास्त आहे आणि एवढी अमाऊंट सतत येते, म्हणजे 4 महिने झाले सतत येते. मग 4 महिन्यांनी मग ह्याने डिसिजन घेतला. मग आता ऑफिसचं असं नसतं की आज सांगितलं उद्या सोडलं. मग 2 मंथ्स नोटीस पिरियड ह्याचं होतं, मग 3 महिने मी काम केलं, मग माझं 2 मंथ्स नोटीस पिरियड होतं. सो असं जाऊन हा अख्खा वर्ष लागला आम्हाला. आणि आत्ता किती ऑक्टोबर आहे आणि सप्टेंबरमध्ये माझा शेवटचा दिवस होता. सप्टेंबर का ऑगस्ट एंड माझा ऑफिसचा शेवटचा दिवस होता. सो आम्ही सुरुवात केलेली फेब्रुवारी पासून विचार करायला की जॉब सोडायचा. जॉब प्लॅनिंग तेव्हापासून चालू केलेली आणि त्याच्यामध्ये आमचे इन्व्हेस्टमेंट्स वगैरे ॲज युजल आम्ही सगळ्या व्हिडिओज मध्ये सांगतो की खूप इम्पॉर्टंट आहे. कधीच आम्ही ते सोडणार नाही की भले कितीही काही झालं तरी इन्व्हेस्टमेंट जेवढं असलं पाहिजे ते वाढत जाईल, चालेल, पण कमी नाही करायचं. आणि या सगळ्यामध्ये आमचे लोन्स सुद्धा आहेत. सो असं नाही की आम्ही डेट फ्री आहोत म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. सो लोनचा पण आम्ही विचार केला की ओके एवढे पैसे येतील, एवढे नाही, एवढे साठवूया. आणि काहीही झालं तरी जॉब इज अ स्टेबल इन्कम, हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. आम्ही पण अजून पण थोडंसं धाकधूक होतं, आम्ही ह्युमन्स आहोत सगळ्यांना होणार. कारण की ते डोक्यातच फिट झालंय की जॉब इज अ स्टेबल, आणि विच इज व्हेरी ट्रू की जॉब आपल्याला स्टेबल जॉब लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे. चांगला जॉब लागणं त्याहून मोठी गोष्ट आहे. आणि असं नाही की आता कोणतरी इंस्टाग्राम सोशल मीडिया थ्रू कमवते, तुम्ही जे कोणतरी बघते बोलते तो जॉब करतोय ते छोटी गोष्ट नाही, ते खूप मोठं काम आहे. जॉब करणं, कमवणं, स्टेबल इन्कम येणं हे असंच आहे. हे खूप असं म्हणजे आम्हाला माहिती नाही पुढच्या महिन्यात आम्ही किती कमवू, नाही माहिती, आम्हाला काही आयडिया नाहीये. त्याच्यानंतर आम्हाला हे नाही माहिती की पुढच्या महिन्यात आम्ही कोणत्या ब्रँडला रिच आउट करू, कोणता ब्रँड आमच्यासाठी चांगला असेल, कोणता प्रोडक्ट चांगला असेल. रिस्क पण येते बिकॉज आम्हाला बघून तुम्ही ऑर्डर करणार, तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवणार. सो मग आमची जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट नाही आवडला तर ती रिस्क अशी आहे की मग ते बोलणार की अरे ह्यांचा ऐकून मी प्रोडक्ट घेतला, ह्यांना सूट झाला, आम्हाला सूट नाही होतं. हे सगळे रिस्क पण विचार करावे लागतात वेन इट कम्स टू करिअर की तर मग भरपूर असं आहे. आम्ही सगळा चारी बाजूने खूप केस गळाली असतील तर बाबा एवढा विचार केला आम्ही. आणि हे सगळं झालं त्याच्यानंतर जॉब जसा माझा सोडला, मला असं वाटलं की ओके चला आता मला थोडासा रेस्ट मिळेल, बट असं नाही. पण असं देवानी उलटवलं असं, बट विच इज गुड. हे असंच व्हायला पाहिजे. हे असंच आहे की असं नाही जॉब सोडून की हा चला आता आराम करू. मला असं वाटलं की जॉब सोडणार मी अशी बस, हे वाटलेलं आम्हाला कुठेतरी, आम्हाला वाटलेलं की आम्ही सकाळी उठणार, जिमला जाणार, चल व्हिडिओ बनाते, एडिट करते हैं, इतना करेंगे, सगळं करूया. लाईफ अशी नाहीये. मी तुम्हाला लिहून देते की जॉबची लाईफ, आता मी ह्याला बोलते की जॉबची लाईफ वॉज मच इझियर. कारण की आता आम्ही जॉब पण एवढा केला आहे की आम्ही डिफरेन्शिएट करू शकतो की कुठली कसं आहे. हा, सो इझी लाईफ जॉबची आहे, ही इझी नाहीये, बट ह्यात माझं मन जास्त स्टार मार्क. जॉबची लाईफ फक्त इझी असं आम्ही बोलत नाही की इझी आहे बाई जॉब करणं, इझी आहे. स्टँडर्डाइज आहे, कंपॅरिझन, फक्त कंपॅरिझन. जॉब लाईफ पण खूप डिफिकल्ट, टॉक्सिक कधी कधी होऊ शकते जर तुमची कंपनी तशी आणि तुमची टीम तशी आहे, काम तसं आहे. पण आमचं इन कंपॅरिझन टू जॉब आणि आता जे आम्ही करतोय त्याच्यात जॉब थोडा इझी वाटायचा कारण आमची टीम पण साधी, सगळं सोपं होतं. आणि नाही तशाबद्दल नाही बोलत आहे मी असं सांगते की जॉबचं असं होतं की सकाळी स्टँडर्डाइज्ड काम असतं, ट्रॅव्हल करायचंय, जॉबला जायचं आहे, त्याच्यानंतर महिन्याला म्हणजे एका डेटला पगार येणार आहे. इकडचं कसं आहे, सकाळी उठून आज आम्ही सकाळी उठलो, ट्रॅव्हलिंगचा काही व्हिडिओ असेल तर मग रात्री लेट येणार, मग हे होणार, पैसे ब्रँड्सच्या मागे आम्हाला लिटरली इतकं मागे लागावं लागतं. ब्रँड्सने जर सांगितलं की 30 दिवसात पैसे येणार, कधी कधी ते काही ब्रँड्स असतात ते 30 दिवस बोलून 15 दिवसात पण देतात, काही ब्रँड्स आहेत जे 30 दिवस बोलून 90 दिवस. आमचा एक एक्सपिरियन्स असा होता की आम्हाला एकाने सांगितलेलं की 30 दिवसात पैसे येणार आणि 4 महिने लागले पैसे यायला. ते पण असं मागावं लागलं जसं की की अरे बाबा दे ना यार, असं एवढं असं असतं. सो कधी कधी असं वाटतं की हा ते, बट किती काही झालं जेव्हा आपला स्वतःचा बेबी असतो, म्हणजे बेबी म्हणजे मी या करिअरला बेबी परत बोलते सो मी बेबी म्हणजे असं म्हणते की आता सोशल मीडिया आमचा बेबी आहे, जॉब
जे माझं मॉर्गन स्टॅनली होतं तर त्यांचा बेबी होता, आम्ही नर्सिंग करत होतो, कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांचं बाळ सांभाळणं, मी त्यांचं काम करत होते, इकडे मी आमच्यासाठी काम करते. सो फरक आहे. आणि या सगळ्यामध्ये आय एम सो ग्रेटफुल ऑफ जॉब, कारण की आम्ही जॉब केलं ना त्याच्यामुळे आम्हाला कळालं की ब्रँडशी कसं बोलायचं, प्रोफेशनलिझम शिकलो आम्ही, ईमेल रायटिंग, कोणाशी कसं बोलायचं, प्रोफेशनल कसं वाटलं पाहिजे, समोरच्यासोबत डिस्कस कसं करायच्या गोष्टी, ते सगळं आम्हाला ऍक्च्युली जॉबमुळे शिकलो. नाहीतर मग आम्ही काही लोक म्हणजे काही ब्रँड्स ना असे आम्हाला वाऱ्यावर घ्यायचे, अरे ह्यांना काय कळणार आहे. बट मग जेव्हा मी कॉलवरती यायचो आणि आम्ही प्रोफेशनली बोलायचो त्यांच्याशी, तेव्हा त्यांना करायचे ओके हे पण, कारण आम्हा दोघांना आमच्या जॉब्स मध्ये एक्सपिरियन्स होता ऑनशोरशी बोलायला, कुठल्या कोणाला ट्रेनिंग द्यायला. आमचे क्लायंट असे बाहेरगावचे असायचे, मग त्यांच्याशी बाहेरगावचेच कशाला, कुठेही तेच बोलतोय, कॉर्पोरेटचं कल्चर असतोय की तुम्हाला रिस्पेक्टफुली बोलायचंय, प्रोफेशनली बोलायचंय, ऑन पॉइंट बोलायचं, उगाच जास्त बडबड करायला नाही पाहिजे की आपण तुम्हाला ऑर्डर देतोय. खूप विचार करून ते बोलायला शिकवतात तुम्हाला. हे सगळे जे मॅनर्स, हे सगळे जे मॅनर्स आहेत प्रोफेशनलिझमचे, हे आम्ही जॉब मधून शिकलो आणि ते आम्ही इकडे इम्प्लाय करतो. आणि त्याच्याने काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, आमच्या व्हिडिओमध्ये कोणाला हर्टफुल वाटू शकतं, हे सगळं आम्हाला जॉब थ्रू ते शिकायला मिळालं. सो आम्ही त्याला इक्वली ग्रेटफुल आहोत आम्ही की आम्हाला जॉब पण देवानीच केला असेल की तुम्ही 6 वर्ष जॉब करा ना, तुम्हाला काय जॉब करा, शिका कसं काय करायचं, काय बोलायचं काय नाही बोलायचं, मग तुम्हाला आहे लोक सपोर्ट करणार. तर मग सगळं झालं. आणि सो त्याच्यानंतर लाईफ आमची आरामाची का नाही झाली तुम्हाला मी सांगते. सो तुम्हाला भरपूर कंप्लेंट नाही, आरामाची का नाही म्हणजे कसं स्विच, काय स्विच. तर जॉब सोडला माझा, ह्याला थोडासा आराम मिळाला, 3 महिने ह्याला आराम मिळाला. माझं काय झालं, मी जसा जॉब सोडला तसंच लगेचच एका वीकचा गॅप मिळाला. त्यानंतर आमचं गोव्याचं हे आलं, इव्हेंट नाही, अवॉर्ड फंक्शन. सो त्या 1 वीक मध्ये तर आमचं ह्याच्यातच गेलं की कपडे काय घालायचे आहेत, सामान घेऊन जायचंय, मग बुकिंग्स करायचे, कारण की आम्ही गोव्याची ट्रिप एक्सटेंड केली. त्याच्यानंतर मग आता गोव्याची ट्रिप एक्सटेंड करणार म्हणून ब्रँड्सना जे आम्ही कमिटमेंट दिलेत ते सगळे नाही, ते सगळे त्याच्या आधी कंप्लीट करायचे, जे आधी जे नंतर ते नंतर म्हणजे ते सगळं हे करा. म्हणून बॅक टू बॅक आम्ही शूटिंग करत होतो. मग माझ्या फ्रेंडचं एंगेजमेंट वगैरे होते, त्याची तयारी वगैरे पण करून गेलेलो, कारण की आम्हाला माहिती आहे की व्हिडिओज एकदा आणि व्लॉगिंग मध्ये आम्हाला अख्खा दिवस द्यावा लागतो. म्हणजे जरी आम्ही आता व्हॉट वी ईट इन अ डे केलं, मग अख्खा दिवस आम्हाला शूट करायचंय, मग तेव्हा मी रील वगैरे नाही बनवू शकत, बिकॉज मेंटली पण आम्ही स्टेबल नसतो. आणि ती 50 मिनिटाची समजा व्हिडिओ झाली तर तिला 20 मिनिटावर आणणं हे खूप मोठा टास्क असतो. सो दोन्ही मॅनेज करणं प्लस ह्याच्यामध्ये, आणि आम्हाला दोघांनाही नाही आवडत की आमची कन्सिस्टन्सी हली, तर मग ते सगळं मॅनेज केलं. सो भरपूर गोष्टी अशा होत्या आणि त्याच्यामध्ये आता पण अजून पण आम्ही फिगर आउट करतो की कसं सगळं स्टँडर्डाइज करायचं. नाही होऊ शकत, पण ते खूप डिफिकल्ट आहे स्टँडर्डाइज करणं. सध्या परत फुल नाही मगाच होतं का. तर सो हे होतं. त्याच्यानंतर मग गोव्यावरून आलो, तेव्हा पण काहीतरी होतं, इव्हेंट होते 2, मग 2-3 इव्हेंट्स होते. आणि तुम्हाला माहिती आहे, जर आता आम्ही जॉब करत असतो तर आय डोंट थिंक आम्हाला गोव्याला वगैरे जायला मिळालं नसतं, झालं ना गोव्याला जायला मिळालं. दिवाळीचे 2-3 इव्हेंट्स होते, मग फॅशन शो होता, हे सगळ्या, आणि मग झी मराठीचा झी 24 तासवाला अवॉर्ड फंक्शन होता, या सगळ्याला जाता येईल आम्हाला नाही वाटत. आणि भले आम्हाला एक असं असू शकतं की 2 दिवस सुट्टी टाकून तुम्ही गेले असते गोव्याला जाऊन आला असते, पण फक्त ते 2 दिवसाचा प्रश्न नाही, त्याच्या मागे कपडे घ्यायला, त्याला फिरायला लागतं इकडे तिकडे, बुटं घ्यायला वेगळीकडे, सगळ्या गोष्टींसाठी खूप फिरायला लागतं आणि ते सगळं जॉब सोबत पॉसिबल नव्हतं. ते त्याच्या सकट व्हिडिओज पण बनवा, इंस्टाग्राम साठी पण, युट्यूब साठी पण, हे पॉसिबलच नाही. कसं करणार एखादा माणूस जो जॉब 24 तास आहेत तुझ्याकडे झोपायचं. आणि हे जे इव्हेंट्स असतात ना, हे सगळे वीकडेजलाच असतात. तर मग त्याच्यानंतर आमचा बॉम्बे टाइम्सचा फॅशन शो वाला इव्हेंट आला, हे सगळे मग मोठे इव्हेंट्स होते ज्याला आम्हाला मिस करावं लागलं असतं. आणि बोलताना देवाच्या कृपाने हे सगळं असं अलाइन झालं की जॉब सुटल्यानंतर आम्हाला हे सगळे अपॉर्च्युनिटी झाले आणि असे आले अंगावर. तर ते असं आलं की भाई, जर हे जॉबचा आमचा टायमिंग थोडा ऑफ झाला असता तर खूप काय मिस झालं असतं. आणि हे सगळं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज आमचं बोलताना आम्ही फोटो पोस्ट करू आता ह्याच्यावरती की आम्ही झी 24 तासच्या इव्हेंट झी 24 तासच्या इव्हेंटला गेलो, बॉम्बे टाइम्सच्या इव्हेंटला गेलो, तर एक आपलं इमेज पण बनते. मग हे सगळं आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं, बट मे बी आय डोंट थिंक हे जॉब सोबत पॉसिबल असतं. सो हे बरोबर बोलतं ना, एक टाइम नुसार हे अलाइन झालं प्रॉपर. तर असं बोलतं ना, हे
डेस्टिनी होती अशी की हे आत्ताच, कारण की जॉब करताना आम्हाला एवढे इव्हेंट्स आलेच नाही कधी, नाही आले कधीच नव्हतं. छोटे छोटे यायचे त्याला आम्ही संध्याकाळी वगैरे जायचो, बट एवढे मोठे मोठे कधीच नाही आले जे आम्हाला आत्ता येत आहेत. आणि मग हेच होतं. आणि मग त्याच्यानंतर बॅक टू बॅक दिवाळी आली, मग दिवाळीमध्ये व्हिडिओज आणि गणपती नंतर दिवाळी. आणि या सगळ्यामध्ये कसं असतं ना, नाही गणपतीमध्ये मी काम करत होती, पण मी सांगते की या सगळ्यामध्ये असं असतं ना की जेव्हा फेस्टिवल्स असतात तेव्हा पीक टाइम असतो कॉन्टेंटचा, की आम्ही आमचं कल्चर कसं दाखवतोय, की आम्ही करतोय काय. तर जर मी त्यात जॉब पण करतोय तर मला जॉबकडे लक्ष द्यायचं. आणि तो फुल डे खाणारा जॉब होते ते 9 to 6, कधी 9 to 9च झालं माझं, तर कधी 1 वाजता चालू व्हायचं ते डायरेक्ट 1 वाजता रात्री संपायचं. मग त्याच्यात हे सगळे टाइम मिळणं, कॉन्टेंट शूट करणं, ते एडिट करणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ते सगळं पॉसिबल नव्हतं. आणि आम्हाला आवडतं ते कल्चर दाखवणं. आणि फेस्टिवलमध्ये कसं, फेस्टिवलमध्ये सेल वगैरे चालू असतात, सो तेव्हा ब्रँड्स पण भरपूर असे येतात की ही व्हिडिओ करा, हा प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट आहे. मग असं होतं की आपल्याला आमचं असं आहे की गुढीपाडवा असेल, आम्ही गुढीपाडव्याची रील टाकतो, जो फंक्शन असतो गणपतीची व्हिडिओ, गौरीपूजन आहे गौरीपूजनची व्हिडिओ आम्ही टाकतो. मग त्याच्यासोबत ब्रँडेडचं पण ब्रँड व्हिडिओज पण अलाइन करा त्या फेस्टिवल सीझनमध्ये. हे सगळं थोडं आम्हाला तेव्हा हेक्टिक जात होतं, पण आता होतंय. आणि ब्रँड्स आमच्यासाठी आता इम्पॉर्टंट आहे, कारण ते आमची लाईफलाईन आहे. की मला इन्व्हेस्ट करायचं, मला ब्रँड पाहिजे, कारण मला पैसे पाहिजे. आमचा जॉब आता नाही की मला एव्हरी मंथ येत आहेत पैसे, मी त्याच्यातून इन्व्हेस्ट करतोय. मला ते पैसे हवेत टू सर्व्हाइव्ह, इन्व्हेस्ट करण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, नॉर्मल लाईफस्टाईल. कॉन्टेंट क्रिएटर्सचं तेच आहे ना की थ्रू ब्रँड्स वी आर, म्हणून ब्रँडला आम्हाला इम्पॉर्टन्स देणं खूप इम्पॉर्टंट आहे. हां, सो मग तिथे आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. आणि हे सगळं चांगलं आता चाललंय, टचवूड. आणि तुमचा पण सगळ्यांचा सपोर्ट. आता कॉमेंट्स आम्ही बघतो ना, इतके सपोर्टिव्ह कॉमेंट्स येतात आम्हाला अजून सुद्धा. मला ना अशी म्हणजे असं लोक बोलायचे की हा यूट्यूबची जर्नी अशी असते किंवा मग अशी असते, अशी खूप कमी टाईमसाठी असते. पण ठीक आहे, आता आमची एकदम सुरळीत चालली आहे. लोक येतात, काही लोक आहेत जे लोक उगाच काही ना काहीतरी काढून खूप इट इज 0.1%. आम्ही त्यांच्यासाठी पण हे आहोत, कारण की ते येतात, त्यांचा टाइम देतात, ते व्हिडिओ बघतात आणि ते लोक हेट कॉमेंट टाकतात आणि आम्ही डिलीट करून टाकतो. सो थँक्यू की तुम्ही आम्हाला तुमचा टाइम देतायत. आणि बाकी जे पॉझिटिव्ह कॉमेंट्स करतायत, ओ माय गॉड, त्यांच्यामुळे कन्सिस्टंट करतात. यार मला ऍक्च्युली एवढे आवडतात ना, मला मोठे मोठे कॉमेंट्स असतात. मी एखाद्या माणसाच्या व्हिडिओवर जाऊन कॉमेंट करणं एवढी मोठी, माझ्या मनातलं सांगणं, माझ्या फॅमिलीबद्दल सांगणं की मला तू असं वाटतं, मला तुम्ही अशी वाटतं, मला तुमचं कपल असं वाटतं, ते खूप मोठी गोष्ट वाटतं आम्हाला. आम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर लोक बोलले की हा स्नेक प्लांट इथे नाही ठेवायचा, खूप मदत होते त्याच्यात. म्हणजे तुमचे देवाचे फेसिंग हे माझं झालेलं. मला ऍक्च्युली मला असं वाटत होतं की सगळ्या देवांची तोंड साऊथ फेसिंग. म्हणजे कसं झालेलं, आधी आमच्या ना देवाऱ्यात हनुमान होता, तर आम्हाला भटजीने सांगितलं की हनुमानाचं फेसिंग साऊथला ठेवायचं, बिकॉज साऊथला असं बोलतात नेगेटिव्हिटी असेल तर हनुमान त्याला हे करतं. बट नंतर मग अजून एकाने सांगितलं की हनुमानाचं हे कपल्स, म्हणजे आता आम्ही ॲज अ कपल आहे तर घरात नाही ठेवायचं. सो ऐकून आम्ही करतोय. आम्हाला असं सांगणार असं एक्झॅक्ट हेच करायचं असं कोणी नाही माहिती. सो आम्ही गुगल रील्स वगैरे बघून मी असं देवाची तोंड सगळी साऊथ डिरेक्शनला करून कोणीतरी कॉमेंट केलं, मग आम्ही परत मग आता आजपासून ते सगळे स्नेक प्लांट पण आम्ही हॉल मधून आता दुसरीकडे ठेवू, पण कळत नाहीये कुठे. सो आम्ही हे तुमचे टिप्स पण घेतोय. सो आम्हाला आवडतं की तुम्ही आम्हाला सांगतात की तुम्ही हे मनापासून तुम्ही लोक सांगता की फॅमिली, आपण फॅमिलीमध्ये लोकांना सांगतो की लोकांच्या घरी गेले की अरे हे बरोबर नाही वाटत, हे करा, विच इज व्हेरी बोलतात ना इम्पॉर्टंट. असं फीडबॅक मिळणं. परत आमचा स्टोरेजचा थोडा इश्यू झाला, पण ठीक आहे. आता माहिती नाही तुम्हाला अँगल सगळे चेंज दिसले थोडेसे असे. आता मी हे बोलत होती की आपण कसं दुसऱ्यांना, आपल्या फॅमिलीवाल्यांना सांगतो की बाबा तू हे कर, तू म्हणजे ज्यांची आपण काळजी करतो. की आता मी माझ्या दादाच्या घरी गेलो, तुम्ही बोलेन की अरे हे नको ठेवत जाऊ, हे नको करत जाऊ, कारण आम्ही पण ऐकलंय, आम्हाला सांगितलेले कोणतरी. तसेच जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता ना, ते आम्हाला असं कनेक्ट वाली फील येते की हा. आणि अजून एक गोष्ट मला सांगावी लागेल की मला भरपूर एक दोन लोक, जास्त लोक नाही आहेत जे सतत बोलतात की मी यशला सतत काळा बोलते, मी यशला सतत काळा बोलते. पहिले बात, जर मला काळ्या रंगाचा प्रॉब्लेम असता तर मी पहिली बात त्याच्याशी लग्न केलंच नसतं. आणि मला माहिती नाही, हे रॉंग वाटू शकतं काही लोकांना, बट आम्ही ज्या फॅमिलीमधून, म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये अपब्रिंगिंग झाली आहे त्याच्यामध्ये ना असं बोलताना आपण असं मस्ती, म्हणजे माझी मम्मी जर आता तुम्ही जर असं झालं असतं तर आता जसं तुम्ही शिवानीला बोलता अरे तू याला काळं बोलले, असं काय केलं. आणि मला वाटतं की जे असे रॅन्डम 1-2 आहेत कॉमेंट करणारे,
जे फक्त ते करण्यासाठी की हे झालं हे पॉइंट आउट करण्यासाठी करतात, त्या लोकांनी तर वाटच लावली असते. कारण माझी मम्मी आणि हे सगळं आमचं वातावरणच असं असतं की मस्ती करणार. घरामध्ये आपण इतकं सेन्सिटिव्ह बनून नाही झालं. घरात कोणाला बाहेर नाही. हे बघ, बाहेर पण मी मित्रांना बोलते, मित्र नाही, मित्रांचं नाही बोलत आहे मी, असंच कोणत्या अलग माणसाला अशाच कोणतरी नाही जाऊन सांगणार आहे. आणि पहिली बात, ते लोक बोलतात की शिवानी यशला गोरं करायला बघते. मी कधीच असं झालं नाही की मी त्याला गोरं करायला बघते, मी त्याची स्किन बेटर करायला. एक आहे गोष्ट की गोरं करणं जे नाही होते आणि स्किन बेटर करणं. स्किनवर माझ्या होटाचं जे आता मध्ये झालेलं काहीतरी, माझ्या होटाचं मला आता पण पांढरे दिसत आहेत का? मी फोटो काढलाय स्पेशली फोटो काढून जेवताना असं ठेवलेला. माझ्या होटातून रक्त येतं जेव्हा माझी स्किन खूप ड्राय होऊन जाते इकडची, तर माझ्या होटात, आणि ते मला ना सवय थोडी अशी काढून टाकायची, तर मग त्याच्यातून रक्त येतं. हा, त्याच्यातून रक्त येतं. तर ते होऊ नये म्हणून ही सांगते की अरे यश किती ते कसं दिसतंय, अजून ते अजून खराब होत जाणार. 12-13 वर्ष ह्याला सांगते, ऐकत नाही. आपले पेशन्स संपतात. आता आई पण तुम्हाला सतत सांगते हे उचलून ठेव, हे उचलून ठेव, हे उचलून ठेव. 5व्यांदा ती प्रेमाने नाही सांगणार, ती ओरडूनच सांगणार. आणि जर मी ह्याला काही चुकून ओरडून सांगितलं आणि ते व्हिडिओमध्ये आलं, तर ते मला कधी कधी काढावं असं वाटत नाही. कारण की घरात आपल्या आपण असेच वागतो. आपण घरामध्ये एकदम असं स्वीट बबली बापले तुझ्या ओताला आता कसं झालं असं नाही होत, असं नाही वागत. आपण रॉ राहतो. आपण घरामध्ये एकमेका सिबलिंग्स असू दे किंवा नवरा बायको, तुम्ही स्वतःमध्ये किती एकमेकांची खेचतो, बोलतो. कधी राग येतो, तुम्हाला तुमच्या बहिणीवर राग येत असेल, तुम्हाला तुमच्या बायकोवर राग येत असेल, बायकोला तुमच्यावर राग येत असेल, तेव्हा कधीतरी असं बोलणं निघू शकतं. पण ते तुमच्या असं नाही की तुमच्यावर प्रेमच नाही करत, तुम्हाला काळा बोलला अरे बापरे हे काय केलं, हे सगळं नाही होते. तर मग जे लोक पण नाही, जे 1-2 जण असतील जे असे मुद्दामून नीट पिक करून ते तिथे फक्त आमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये ते टाकायला की हे बघा काय चाललंय, हे बघा तुम्ही बघितलं का, आणि आम्ही ते सगळं डिलीट करतो कारण की मला ते निगेटिव्हिटी माझ्या इथे नको आहे. हमारे अकाउंट में नहीं चाहिए, आप करो हम डिलीट कर देंगे. हां, सो ते एक आहे. आणि अजून एक गोष्ट आम्हाला सांगायची होती की हां, मध्यंतरी कधी कधी असं होतं, आता लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज आम्ही एडिट करतोय, तर हां, आम्ही हे तुम्हाला सांगितलं नव्हतं, तर आमचे क्लोज रिलेटिव्ह या दिवाळीच्या टाइमात आमचे क्लोज रिलेटिव्हची डेथ झाली ह्याच्या साईडची. तर आम्हाला सतत, म्हणजे डेथच्या आधी पण आम्ही असं पुण्याला जाऊन येत होतो, 1 डे असं ट्रॅव्हल असं सगळं होत होतं. आणि लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज एडिट करायचे, आणि मग दिवाळी वगैरे पण होती, आणि घरबीर साफ करायचं आहे, रेनोव्हेशन चालू आहेत. आणि पुण्याला ट्रॅव्हल करणं म्हणजे इट्स नॉट की 2 तासात गेलो आलो. 3 तास जायला, 3 तास तर मी फक्त मॅपवर सांगते, ॲक्च्युअलमध्ये 3-4 तास लागतात. आणि परत जर सेम डे रिटर्न यायचं तर सगळे ते ऑफिसवालं ट्रॅफिक आणि हे सगळं आम्हाला 4-4, 5-5 तास ट्रॅव्हल करायला. 5.5 तास लागलेत एकदा येताना फक्त पुण्यावरून इथे. परवाच आम्ही आलो तेव्हा आम्हाला 3 तास दाखवलं, 3.5 तास दाखवलं, आणि आम्हाला 5 तास लागले यायला. आणि मग त्याच्यामध्ये कधी कधी एडिट करताना काही रॉ मुवमेंट राहून जातो, आणि आम्ही त्याला इतकं लक्ष देत नाही, बिकॉज आम्हाला माहिती आहे की तुम्ही लोक इतके अंडरस्टँडिंग आहेत. एकाने तर कॉमेंट पण केली होती की, हा, मला ती कॉमेंट खूप आवडली ज्या माणसाने केलेली. त्या जे मी 2-3 जण बोलते त्यांना रिप्लाय म्हणून त्यांनी टाकलेलं की तुम्ही लोक हे नका करू, दिस इज इन जनरल. त्यांचं अंडरस्टँडिंग किती आहे ते तुम्हाला माहित नाही, जे निगेटिव्ह आले. जे लोक खूप टाइमापासून आमचे व्लॉग्स बघताय त्यांना माहिती आहे असेच आहोत, आम्ही बोलतो एकमेकांशी असं, आणि आम्ही मीन नाही करत, कोणाला हर्ट करण्यासाठी नाही. व्हिडिओमध्ये कधीतरी माझ्या नाही जाडी सोड, कधीतरी मला तू असं माझ्या फॅमिलीला घेऊन मस्करी करणार, कधी मला माकड बोलतो, काय बोलतो. मी ऑफेंड नाही होत, कारण की मला माहितीये की त्याचं इंटेन्शन काय. जर मी याला कधी रागात बोलली की तू काळाच आहेस, तर काळ्या, मला तुझी लग्न नव्हतं करायचं काळ्या, हे रॉंग आहे. पण ते म्हणजे कसं समजव, इंटेन्शन मॅटर करतात गाईज. आमचं प्रेम अफाट आहे, भरपूर आहे, बघा एवढं आहे. तर मग आमच्या हे सगळं चालतं. हा, आणि बस असं काही नाहीये, एवढंच ह्याच्याबद्दल सांगायचं होतं. आणि हां, सो आमच्या क्लोज रिलेटिव्हची डेथ झाली, त्याच्यामध्ये आम्हाला सतत ट्रॅव्हल करायला लागत होतं, आणि मग भरपूर गोष्टी होते. मग हे जे व्लॉग्स वगैरे पण, आता दिवाळीचा व्लॉग आम्ही युजली काय करतो, भले बाकीचे व्लॉग्स असले तरीसुद्धा आम्ही ते टायमावर टाकतो. समजा गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी भले लेट गेला व्लॉग, त्याच दिवशी व्लॉग येतो. पण दिवाळीच्या टायमात मग आम्ही काय केलेलं, लकीली आम्ही सगळे व्हिडिओज आधी एडिट करून ठेवले होते, आणि गौरांगनी मग
सगळे अपलोड केले टायमावर व्हिडिओज तुम्हाला एक म्हणजे ऑल्टरनेट डेज बघायला मिळाले प्रॉपर 12-12:30 वाजता. पण मग ते म्हणून ते दिवाळीच्या व्लॉगला एवढा डिले झाला, नाहीतर मग तुम्हाला टायमावरतीच मिळालं असतं. आणि आता फायनली आम्हाला हा व्हिडिओ खूप टाइम पासून करायचा होता, बिकॉज खूप लोकांना कळालेलं ऑलरेडी की मी जॉब सोडलेला आहे. तुम्ही म्हणजे बोलतात ना आपण त्यांना सतत बघतो, आपण त्यांना ओळखायला लागतो की अरे ही आता ह्या टायमाला इथे कशी काय. सो ते झालेलं आहे. आणि कॉमेंट्स मध्ये पण ना आता आम्ही जरा बोलतात ना सगळीकडनं फ्री झालेलो आहोत, तरी पण पूर्ण बॅक ऑन ट्रॅक अजून आलेलो नाही, बट येतो आहोत. आता फेस्टिवल झाले आहेत, सगळे इव्हेंट झाले आहेत आणि अजून एक ट्रिप आता येणार आहे, बट त्याला टाइम आहे. बट त्याच्यानंतर अजून रिच्युअल्स वगैरे पण आहे, ज्याच्यासाठी परत आम्हाला पुण्याला वगैरे ट्रॅव्हल करायला लागेल. तर थोडेसे व्हिडिओज इकडे तिकडे होतील. बट थँक्यू, या सगळ्यामध्ये सुद्धा तुम्ही आमच्या व्हिडिओजना प्रेम देता आहात, कॉमेंट्स करतायत, रिप्लाय काय करताय, कॉमेंट्स करतायत, बघताय, शेअर करतायत. सो थँक्यू सो मच. आम्ही जाम ग्रेटफुल आहोत की तुमच्यासारखी ऑडियन्स आम्हाला मिळाली आहे. आणि अजून काही आपण मिस केलंय, मी काय वाचू नाही शकत आहे, तू लिहिलेस. शाणे, माझे अक्षर किती चांगले आहे. तर हो, आता आम्ही फुल टाइम आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे होतं की खूप टाइम आपण नाही केलेला, म्हणून आम्ही बोललो की आज हा व्हिडिओ घेऊन येऊया. आणि अजून एक गोष्ट, भरपूर दिवस झाले मी Q&A नाही केलाय. तर या व्हिडिओ खाली जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील अबाउट करिअर, अबाउट सोशल मीडिया आणि अबाउट एनिथिंग जे तुम्हाला डाऊट असेल, आमच्या या डिसिजन बद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल की आम्ही काय कशात, तर आम्हाला क्वेश्चन्स तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगा. मग एका प्रश्नाचं उत्तर त्या कॉमेंट्सला घेऊन आम्ही Q&A व्हिडिओ बनवू. आणि एका प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आत्ताच देतो, नाहीये गाईस. ज्यांना माहिती आहे त्यांना नाहीये जियानी प्रेग्नेंट. भाई तुम्ही लोक माझे व्हिडिओज बघताय ज्याच्यामध्ये मी उड्या मारतीये, आम्ही चॅलेंज व्हिडिओ करतो, तुम्ही कसे कमेंट करू शकतात मी प्रेग्नेंट आहे म्हणून. त्यांना वाटत असेल की आपण करू शकतो, आपण काही करतो येडे आपण. तर आणि थँक्यू यशच्या अन्ना लुकला खूप थँक्यू, माईक दाबलायच पण थँक्यू यार, थँक्यू, प्रेम मिळालं. तर आणि एकाने कॉमेंट केले की यश अन्ना आता नेक्स्ट टाइम डोसा बनवताना सेम कपडे घालून डोसा बनव. तर आम्ही असं पण काहीतरी करू. आणि चॅलेंज व्हिडिओज गौरांग सोबत जे आमचं राहिलंय ते डफ डेम आणि ते पण थोडा टाइम लागेल, पण आता त्याला थोडासा टाइम लागेल, पण आम्ही बनवू परत ते चॅलेंजेस व्हिडिओ. तो एक व्हिडिओ असा आहे ना की ज्याला आपण भरपूर महिने झाले विचार करतोय बनवायचा आहे, पण काय ना काहीतरी येतं मध्ये की त्याच्या आणि सिरियस येतं की आम्ही नाही करू शकत, टाळू नाही शकत. आणि करू, बट या टाइमला ते व्हिडिओज येतील. तुम्हाला काय असेल, तुमच्या मनात काय असतील चॅलेंजेस, तर आम्हाला खाली कमेंट करून सांगा, आम्ही ते करू. आणि गौरांच्या जॉब सोबत आता आम्हाला चालावं लागतं की तो कधी फ्री असेल, त्याचं पण अकाउंट आहे, त्याचं पण चॅलेंज, त्याचा पण तो पण आता मेहनत त्याची चालू आहे, ब्रँड डील, युट्यूब व्हिडिओ. आणि त्याला जास्त डिफिकल्ट जाते कारण की तो एकटा माणूस करतो, आम्ही दोघं होतो. त्याला अजून डिफिकल्ट आणि बिचारा आमचे इंस्टाग्राम व्हिडिओज पण तोच एडिट करतो. तर मग थँक्यू गौरांग. तर येस, हेच होतं सगळं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि नक्की तुमचे काही डाऊट्स असेल, काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. आपण त्याची वेगळी एक Q&A व्हिडिओ बनवून त्या क्वेश्चन्सला रिप्लाय करण्याची. येस, थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. प्लीज शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि कोणाला असं सांगायचं की हे बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर यांनी दिलेलं आहे, हे बघ घे. कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर व्हिडिओ पाठवून द्या. आणि लाईक करा, कॉमेंट करा, म्हणजे आम्ही ते कॉमेंटचं Q&A वाल्या व्हिडिओमध्ये यूज करू शकू. किंवा आमचं आत्ता काय चुकलं असेल तर कुठे काय तर ते पण आम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये नाही, बट आम्ही केलंय ते जे चेंजेस आम्हाला त्या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये सांगितले की हे चुकीचं देव, तर मी डायरेक्ट सरळ करून ठेवले पाहिजे. ईस्टला गेले. ठीक आहे, थँक्यू गाईज, बाय बाय. जाणार तिथपर्यंत नाही, इथून बंद करू शकतो.